बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांच्या भेटीला पोहोचलेत। नागपूरमध्ये ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची आज सांगता होणार आहे। मंत्री अतुल सावे साखळी उपोषणस्थळी पोहोचलेत। आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे। मात्र आता ओबीसी या आंदोलकांकडून अतुल सावेंना सगळी मागण्या आपल्या सांगण्यात येत आहेत। यापुढे आता चर्चेअंती नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर मंत्री अतुल सावे हे ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। यावेळी आंदोलनकर्त्यांकडून मंत्री अतुल सावेंना आपल्या सगळ्या मागण्या या सांगितल्या जात आहेत। तर अतुल सावे आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पिकाची तर आपण ऑलरेडी सगळीकडे सरसकट प्लीज मागच्या आठवड्यात 3 दिवस नांदेड लातूर असा सगळा दौरा केला। बाकी अनेक ठिकाणी तिकडचे पालकमंत्री सगळे आणि सरसकट सगळीकडे त्या अतिवृष्टीची मागणी करायला म्हणजे तिकडे पंचनामे करायला ऑलरेडी जी आपली मागणी आहे त्या पद्धतीने आपण केलेली आहे। आणि नक्कीच शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई झाली शेतीची ती 100% त्यांना मिळवून देण्याकरता NDRFच्या नॉर्म्सचं प्रमाण करायला सांगितलं, पण बाकीचे पण ताबडतोब त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून जे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करण्याची ऑलरेडी मदत केली। दुसरा जो होता तो ओबीसी मुलांच्या व्यावसायिक अभ्यासाच्या 100% शिष्यवृत्तीचा तर मुख्यमंत्री साहेबांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये चर्चा करून कॅबिनेटमधला तो प्रस्ताव आता ऑलरेडी फायनान्सकडे गेलेला आहे। लवकरच त्याची मान्यता आपण घेऊन तरी आपल्याला देण्यात येईल। चौथा जो विषय होता तो आपण सगळ्यांना माहिती असेल परदेशी शिष्यवृत्ती पूर्वी 10च विद्यार्थी होते। मी मंत्री झाल्यावर तुम्हीच मला पहिल्यांदा महाज्योतीत आल्यावर मला एक निवेदन दिलं होतं, त्यावेळेस मी सांगितलं होतं की 50 करीन। मी 50चं मी 100ची मागणी केली, नंतर 75 केलं आणि आता 200ची मागणी आमची ऑलरेडी फायनान्स डिपार्टमेंटकडे गेलेली आहे। आपण लवकरात लवकर ती मंजूर करून एकाच टप्प्यात होणार नाही पण 2 टप्प्यात आपण ती 200 पर्यंत याचा पूर्णपणे प्रयत्न करू। महाज्योतीच्या बद्दल आपण म्हटलं बरोबर आहे, 300 कोटी ही निधी खूप कमी पडते। 1000 कोटीला नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची कार्य बोललो ते म्हटले आपण ज्यावेळेस चर्चा कराल। तर ओबीसी आरक्षणाला कुठलीही अडचण येणार नाही असं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे। शेतकऱ्यांसंदर्भातल्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करणार, नुकसानीची पाहणी करणार असं ते म्हणाले। आता मला आठवतं मी नागपूरला आलो होतो, मी गृहनिर्माण मंत्री पण होतो आणि मी म्हटलं होतं ठीक आहे, पण मी आपल्याला एकच सांगतो की लवकरच जी आपण बैठक लावू मुंबईला त्या बैठकीमध्ये माननीय गृहमंत्री आता गृहनिर्माण मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करू, कारण की अनेक लोकांना त्याच्यामध्ये असते, मिलिटरीला असते, अनेक दिव्यांगाला आहे सगळे, तर ओबीसीला काही ना काही टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये गृहनिर्माणचा आपण विभागाशी पाठपुरावा करून ते करून देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो। बाकी जे नागपूरला 2 जे बिल्डिंग तयार आहेत हॉस्टेलच्या, कालच चंद्रकांत दादांची मी चर्चा केली, काल लकीली CM साहेबांकडे ते पण होते, तर चंद्रकांत दादांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला प्रस्ताव द्या तर त्या रिकामी असतील तर आम्ही नक्कीच त्या तुम्हाला हँडओव्हर करू आणि तुम्ही तिथे चांगली बनतो असेल चालवायला काय हरकत नाही। कालच त्यांच्याशी म्हणजे चर्चा केलेली आहे, त्याला जी काही कारवाई करायची ती आपण एकदा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता, कारण की ते आपण आपला प्रस्ताव त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना तर आपण लवकरच तो प्रस्ताव देऊन हे करू। बाकी ओबीसी BJMT SBC आर्थिक विकास महामंडळाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही 2 जामीनदाराच्या आपण एक जामीनदार ऑलरेडी केला तो आपण केला आहे त्याच्यात आपण। आणि दुसरा जो सिव्हिल आहे, हा सिव्हिल हा बँकवाले मागतात, आपण काही आपलं ओबीसी डिपार्टमेंट नाही मागत, पण आपण ते बँकेशी चर्चा करू आणि सिव्हिलचा जो स्कोर आहे त्याला थोडंसं अजून कमी कसं करता येईल, जसं बँक आर्थिक एखाद्या ला लोन देताना करते त्या पद्धतीने बँकांशी काही चर्चा करू। कारण आता आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही देवगिरी बँक आहे त्याची आम्ही चर्चा केली, त्यांनी कमी केला, ते आता तिकडे थोडं ते शिथिल करायचा आपण प्रयत्न करू। त्या स्थानिक लेवलवर काही बँकांशी आपल्याला चर्चा करावी लागेल, त्याच्यामध्ये करू।
पण कारण की तो बँकेचा विषय ते आरबीआयच्या गाईडलाईन मध्ये असतात. त्याच्यामुळे जसं प्रायव्हेट बँका असल्या तर त्या करतात त्याच्याशी चिंता. आपण त्या पद्धतीने काही बँकांशी बोलून आणि त्यांच्याशी टार्गेट करून की बाबा तुम्ही एवढं आम्हाला व्याज परतावाचं आणि याच्यासाठी जे काही कर्ज त्याकरता त्यांनी मदत करावी अशी आपण तसं मी सांगितलं. आमच्या संभाजीनगरमध्ये आम्ही एका नैतिक बँकेशी केलं. ती लकीली आपल्या विचारांची बँक असल्यामुळे पण अनेक ठिकाणी आपल्या विचारांच्या बरेच बँका आहेत. आपण तिकडे थेट कर्ज त्याच्यामुळे ते लागणार आहे त्याच्यासाठी आपण त्याला मदत करू. प्लस जे एज्युकेशनल लोन आहे त्यालाही आहे. प्लस व्याज परतावा व्यावसायिकांसाठी 15 लाखापर्यंत त्याच्यामध्ये या सगळ्या दोन्ही तिन्ही ह्याच्यामध्ये त्या कारण काय बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त 2च आहेत. तर अण्णा पाटील पण आपण शैक्षणिक लोन देतो आपण अशा अनेक आहेत. आपल्याकडे 7 योजना आहेत. पण त्या 7 योजनांमध्ये आपण ह्या सगळ्या इम्प्लिमेंट करायचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि लवकरच त्याच्यावर काय करू की काही बँकांशी स्टेट लेवलला बोलून त्याच्याशी निगोशिएट करून त्या आपण हे करू. श्यामराव पेजे तर तुम्ही म्हटले बरोबर आहे. त्यांना आर्थिक त्या हिशोबाने मोठी तरतूद असते. पण आता देवेंद्रजींनी आपल्या जवळजवळ 18 महामंडळं सगळी तयार केली आणि प्रत्येक महामंडळाचा आजचे दिवस रजिस्ट्रेशन होता. आता कंपनी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं 5-5 कोटीचं भांडवल पहिल्या टप्प्यात दिलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये 50 कोटी रुपये प्रत्येकाला जर त्याचा हिशोब केला तर ती जवळजवळ 900 कोटी रुपये आपल्याला या वर्षामध्ये उपलब्ध होतील. ज्या माध्यमातून सगळ्या या महामंडळाच्या माध्यमातून जे 18 महामंडळ आपले स्थापित केलेले आहेत आणि अगोदरचे 2 असे 20 महामंडळाच्या माध्यमातून आपण सगळे आणि बीजीएमटीचे पण 4 असे टोटल 22 महामंडळ आपले जे नवीन स्थापित केले त्या सगळ्या महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ 1200 कोटी रुपये आपल्यालाही मिळतील आणि त्या माध्यमातून प्रत्येक समाजाच्या यांना आपण त्याच्यामध्ये मदत करू शकू. एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. जनार्दन पाटील त्यांनी मागणी केली त्याचे आपण करू. त्याचा जो प्रस्ताव कॅबिनेट समोर टाकावा लागेल. कॅबिनेट समोर करून आपण करून घेऊ. दुसरा जो विषय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला जातो. नक्कीच ओबीसीच्या समाजातील पण सगळ्यांना दिला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये अनेक ठीक आहे चल नाही तुम्ही 1 मिनिट माझं बोलणं होऊ द्या. मी तुमचंही ऐकतो तुमचं ऐकतो. नाही ठीक तुम्ही कसं आहे की प्रत्येक शहरामध्ये आपण तालुक्यामध्ये तर आपण ऑलरेडी जे आपले डिस्ट्रिक्ट प्लेसेस आहेत जिल्ह्याच्या स्तरी एक ओबीसी साठी म्हणजे अभ्यासिकासारखं जिकडे सगळे पुस्तकं उपलब्ध होतील एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी अशा सगळीकडे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक अभ्यासिका आपण घेऊन सुरू करायचा आपण निर्णय घेतलेला आहे. लवकरच त्या महाज्योतीच्या माध्यमातूनच ते आम्ही सुरू करणार आहोत. ऑलरेडी नागपूर संभाजीनगर आणि नाशिकचे तर आम्ही ऑलरेडी एक्वायर केले. बाकीच्या पण सगळ्या डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी आपण हे सुरू करण्याचा आपला आहे आणि लवकरच ते आपण सुरू करू. तर मंत्री अतुल सावे हे ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी पोहोचले आणि यावेळी आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात ते दखल घेत आहेत. ओबीसी विशेष मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100% सवलतीवर दर्जा योजना सुरू करण्याकरता तर हा धोरणात्मक निर्णय आपण घेऊ होतो. म्हणजे बैठकीत तो निर्णय म्हणजे महामंडळाने सांगितलं ऑलरेडी तर 1000 आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्या ओबीसी फायनान्सला लवकरात त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही 2 ते 3 टप्प्यात तुम्हाला पैसे देऊ. ते आले की ताबडतोब आपण तोपर्यंत काही ना काही त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा आपण प्रयत्न करतो. अशा आपल्या सगळ्या भागांमध्ये आवर्जून लक्षात करेल. मी आताच प्रणयजी सांगितलं की मंगळवारी आपण एक बैठक लावू. त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करू. सगळ्या आमचे ज्या आता याच्यात हाऊसिंग असेल किंवा एज्युकेशन असेल या सगळ्या सेक्रेटरीजना यांच्या अधिकाऱ्यांना बोलून एकदा चर्चा करून याच्यात हे करू. जे सोल्युशन समजा नाही निघालं तर ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊ. पण जे सोल्युशन आपल्याला माझ्या मते 14 पैकी मला तर 10 ते 12 याच्यामध्ये काही अडचण वाटत नाही. 10 ते 12 हे विषय आपण आपल्या
सेक्रेटरी आणि यांच्यावर ताबडतोब तिकडच्या तिकडे जसा जो 8 लाखाचा जी आहे तो ताबडतोब काढू आपण. असे अनेक निर्णय आपण तेव्हाच्या तेव्हा घेऊ. बाकीचे उर्वरित एका दोन जे राहतील ते आपण माननीय मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा करून ते नक्कीच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सगळ्यांच्या याच्यासमोर चर्चा करून ते नक्की सोडू. सरकार पूर्णपणे आपल्या पाठीमागे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल विशेष मला सांगितलं तुम्ही जाऊन भेटून त्यांच्याशी चर्चा करा. आणि मला वाटते की आपल्या 14 पैकी 10-11 मान्यता आज 12 मान्यता आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त 1-2 मान्यता जो विषय जो कॅबिनेट समोर आहे तो कॅबिनेट समोर नेऊन नक्कीच आम्ही होण्याचा प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि त्यावेळेस साहेबांना विनंती करतो की आपण आपलं उपोषण सोडावं. सगळे आमदार ठाकूर साहेब आहेत, प्रणव फुके साहेब आहेत, मी आणि आम्ही सगळ्यांच्या विनंतीला आपण मान देऊन आपण हे उपोषण सोडावं अशी आपल्याला विनंती करतो. हे प्रणव फुके साहेब बोललो ना. जय ओबीसी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मागील 6 दिवसापासून या संविधान चौकात साखळी उपोषण सुरू आहे. आणि जे मागे मुंबईमध्ये जे आंदोलन झालं आणि मराठा समाज कुठेतरी आक्रमक झाला होता आणि म्हणून कुठेतरी ओबीसी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि कुठेतरी एक असंतोष मोठ्या प्रमाणात निर्माण होत होता की आपल्या आरक्षणामध्ये कोणी गदात आणि आणणार. पुढाकार घेऊन माननीय डॉक्टर बबनराव तावडे सरांनी आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाने हे आंदोलन पुकारलं. सरकारचं लक्ष घेतलं आणि कुठेतरी महाराष्ट्राला हे दाखवून दिलं की ओबीसी ही जागृत आहे. ओबीसी उठ्या धरून त्यांच्या आरक्षणावर घर आली तर ओबीसी आक्रमक होणार. आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा मी फार आभार मानतो की त्यांनी दोन्ही समाजांच्या मध्ये समन्वयाची भूमिका घेऊन दोन्ही समाजाला न्याय देण्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. एकदा जोरदार सगळ्यांनी त्याच्यासाठी आणि निश्चितच ज्या प्रकारे गोव्यामध्ये आपल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात माननीय फडणवीस साहेबांनी सांगितलं की मी सदैव तुमच्या पाठीशी उभं राहणार, तुमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू. त्या सर्व मला असं वाटतं की त्यांनी त्यांचा शब्द ठेवला आणि आज माननीय अतुलजी सावळे साहेबांना इथे पाठवलं. एक फार मोठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक विजय आहे की 6 दिवसाच्या उपोषणात आपल्या 12 मागण्या पूर्ण झाल्या. 14 आपल्या मागण्या होत्या, 2 याच्यात आहेत आणि आजच आम्ही इथे यायच्या आधी या सगळ्या संदर्भात स्वतः सावळे साहेब, अतुल सावळे साहेब चीफ सेक्रेटरीसोबत बोलले, फायनान्स सेक्रेटरीसोबत बोलले, ओबीसी विभागाचे सचिव ते सोबतच घेऊन आले आणि ते सगळं पुढच्या मंगळवारी या सगळ्या बैठकीचं कोणत्या तारखेला GR निघणार हे आपल्याला ते सांगून देतील. मला वाटतं पुढच्या महिन्याभरात हे 12 जे विषय आपले क्लिअर होते म्हणून शेवटचे 2 जे विषय आहेत ते माननीय फडणवीस साहेबांसोबत आपण मंगळवारी चर्चा करून काही ना काही त्याच्यातही निश्चितच मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. राज्य शासनाने यावेळेस फार एक चांगली सकारात्मक भूमिका घेतली. अतुल सावळे साहेब ओबीसी मंत्री झाल्यापासून आपल्या अनेक जवळपास 25-30 GR त्यांच्या माध्यमातून काढण्यात आलेले आहे आणि आणखीनही हे सगळे हे 12 GR निघाल्यावर मला वाटतं सर्वात जास्त देशात GR ओबीसीसाठी GR काढलेला महाराष्ट्रात हा प्रथम राज्य राहणार आणि त्याचा सर्वात मोठं श्रेय माननीय फडणवीस साहेबांना, अतुल सावळे साहेबांना आहे. पण तितकंच श्रेय डॉक्टर बबनराव तावडे सरांना सुद्धा आहे. आणि काली या संदर्भात तावडे सर आणि सगळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी उपोषण करतात सगळ्यांसोबत चर्चा झाली. आजही सगळ्या तुमच्या आपल्या मागण्या पूर्ण झाल्या. मला असं वाटतं आता आपण हा उपोषण आपण थांबवलं पाहिजे, उपोषण आता सोडलं पाहिजे आणि स्वतः मंत्री महोदय आपलं उपोषण सोडायला आले तर मला असं वाटतं तावडे साहेब आता आपल्या सगळ्या मागण्याही पूर्ण झाल्या आणि पुढे काही झालं तर आपण तयारच आहे. तर म्हणून आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. काल सरकारने उपसमिती बनवली आहे. या विषयामध्ये महत्वाचा इश्यू कुणबी फॅक्टर आहे पण त्या उपसमितीमध्ये एकही कुणबी सदस्य नाही. ही सूचना कृपया देवेंद्रजीपर्यंत पोहोचवा. चंद्रशेखरजी
बावनकुळे अध्यक्ष आहेत का त्या समितीचे अध्यक्ष आपले ओबीसी नेता आपल्या नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहे आणि ते कुणबीचे जवाई सुद्धा आहे. कशा चर्चा करता? मी ते म्हणतच नाही, परंतु तुम्ही कारण की जरांगेचं जे आंदोलन होतं ते फक्त कुणबी केंद्रित होतं आणि कुणब्यांच्या नोंदीबद्दल होतं. तर तुम्ही ही त्या कुणबी समाजाचा प्रतिनिधित्व असणं आवश्यक आहे. दिनांक 30 तारखेपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे साखळी उपोषण संविधान चौकात सुरू होतं, या आजच्या या संविधान चौकामध्ये राज्याचे ओबीसी मंत्री अतुलजी सावे, त्यांच्यासोबत आलेले आमदार परिंदे फुके, दुसरे ठाकूर साहेब आमदार, माजी खासदार महात्मे साहेब, सर्व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं, ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सायवडे सर. आता मंत्री महोदयांनी तुम्हाला सर्वांना अवगत केलं की आपले 12 ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. साहेब धन्यवाद, तुमचे आभार मानतो. मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा याच्यासाठी आभार मानणं गरजेचं आहे. ते सुद्धा नेहमी सांगत असतात आम्ही ओबीसीच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत, परंतु आमच्या ह्या मागण्या 12च आहेत. अजूनही मागण्या पुन्हा येऊ शकतात. वेळोवेळी आम्ही आंदोलन करत असतो, त्याला सुद्धा तुम्ही दाद द्यावी. तुम्ही इथं आला त्याबद्दल सर्वांतर्फे, सर्व ओबीसी समाजातर्फे तुमचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि जे साखळी उपोषण सुरू आहे ते इथे आजपासून तायवाड सर याबद्दल भाष्य करतील. आणि बाकी कोकण विभागामध्ये असो, बाकी जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरू आहे. याच मागण्या घेऊन सुरू आहे. त्याबद्दल संपूर्ण भाष्य तायवाड सर करतील असे मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या समक्ष खुल्या पद्धतीने या ठिकाणी आमदार डॉक्टर परिणय फुके तर अतुल सावे आणि परिणय फुके यांनी यावेळी संबोधित केलेलं आहे. ओबीसींच्या 12 मागण्या यावेळी पूर्ण झाल्याचं परिणय फुके, त्याचबरोबर अतुल सावे यांनी म्हटलेले ओबीसींच्या 6 यांच्या उपस्थितीमध्ये, जयशंकर तिवारी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मंत्री महोदयांशी खुलेआम चर्चा झालेली आहे. म्हणजे लपून छपून कानात आम्ही दोघंही बोललेलो नाही. आणि आपण ज्या 14 मागण्या घेऊन हा संघर्ष करत होतो, त्यापैकी त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की मंगळवारी पुन्हा एकदा मुंबईला चर्चा करून ज्या 12 मागण्या आहेत त्याचे शासन निर्णय 1 महिन्याच्या आत आपल्या आणला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. आता उपसमिती सुद्धा झालेली आहे. त्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्या नागपूरचे पालकमंत्री सन्मान्य बावनकुळे साहेब आहेत, अतुल सावे साहेब त्याचे सदस्य आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा त्या ताकदीने उपसमितीमध्ये तो मुद्दा येईल, त्याच्यानंतर मंत्रिमंडळात येईल आणि त्या सुद्धा मागण्या आपल्या पूर्ण होतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन आज त्यांनी आपलं शिष्टमंडळ या ठिकाणी पाठविलं आणि शिष्टमंडळाने आमच्या 14 पैकी 12 मागण्या पूर्ण केल्या. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आमचे या व्यतिरिक्त लातूर, वडीगोद्री, कल्याण, ठाणे, गोंदिया, भंडारा या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलकांना सुद्धा आम्ही आता आमचा मॅसेज देऊन त्यांना सुद्धा हे आंदोलन आम्ही थांबवायला सांगू. आणि यापुढे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा ओबीसीवरती कुठल्याही प्रकारची गदा येईल, संकट येईल, तेव्हा एवढ्याच ताकदीने आपण उभे राहू आणि ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू. या सर्व मान्यवरांच्या
मदतीने अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि इथे नागपूरला सुरू असलेलं हे उपोषण आताच या ठिकाणी मान्य साहेबांच्या हस्ते आम्ही ते थांबवतो आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी सुरू असलेलं आंदोलन सुद्धा थांबविण्याच्या सूचना आम्ही सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना देतो. पुनश्च एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद. या मंचावरून आश्वस्त करता का की ओबीसीच्या आरक्षणाला माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये क्लिअर कट आहे की जो हैदराबादच्या गॅझेटमध्ये ज्यांचं नाव त्याच्यामध्ये त्यांनाच मिळणार आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा आरक्षण. राज्यभरात सुरू असलेलं ओबीसी आंदोलन मागे घ्या अशी घोषणा बबनराव तायवाडे यांनी केली आहे. मंत्र्यांसोबत मी सर्वांसोबत चर्चा केली आहे, लपून नाही असंही तायवाडे म्हणाले. नागपूरमधील उपोषण थांबवतोय, त्याचबरोबर राज्यातील इतर भागात जे उपोषण सुरू आहे ते देखील आता थांबवावं असं त्यांनी सांगितलंय. सहकारी या सगळ्यांचं अतिशय आभारी आहे की आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या जो विनंती त्यांनी केली होती ती विनंती निवडून आलो होतो ती आपण मान्य केली आणि आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि परमेश्वरांना म्हणतो ते पाणी आपण साहेबांना द्यावं त्यामुळे ओबीसींचं साखळी उपोषण अखेर थांबलेलं आहे. नागपूरमधील उपोषण थांबवतोय अशी घोषणा बबनराव तायवाडे यांनी केली आहे. शिष्टमंडळानं 14 पैकी 12 मागण्या या मान्य केल्या आहेत. महिनाभराच्या आत या मागण्यांसंदर्भातला GR देखील काढला जाईल. राज्यभरात सुरू असलेलं ओबीसी आंदोलन मागे घ्या अशी घोषणा यावेळी बबनराव तायवाडे यांनी केलेली आहे. त्यामुळे एकंदरीतच नागपूरमध्ये संविधान चौकात ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे हे उपोषण, साखळी उपोषण सुरू होतं. अखेर 6व्या दिवशी हे उपोषण संपलंय.